नाही, पण मग आदित्यजी म्हणूनच एक मुद्दा विचारायचा वाटतं की तुम्ही इतकं पोटतिडकीनं या सगळ्या विषयांबद्दल बोलता, पण ज्या वेळेला राज्याच्या राजकारणाबद्दल किंवा आपण खास करून मुंबईच्या राजकारणाविषयी बोलायचं म्हटलं तर मग इतके सगळे मोठमोठे नेते किंवा पदाधिकारी तुमची साथ सोडून किंवा मनसेची साथ सोडून का बाहेर पडायचं बघतात? कारण बंडखोरीचा विषय तर आहेच, तो आपण पालिका निवडणुकीत बघितलं आणि ते महायुतीला पण त्याचा फटका बसलाय, पण तुमच्या दोन पक्षांना सुद्धा बसलेला सोडण्याचं कारण एकच आहे. मला वाटतं एका पेपरमध्ये मस्त एक कार्टून आलेलं, ईडीचं कार्यालय होतं आणि तिथे वरती पाठी होती ईडीचं ऑफिस, इथे हिंदुत्व तुमचं जागृत करून मिळतं, देशभक्ती तुमची तिथे लगेच जागृत होते. काय झालंय की आपण पाहिलं असेल गेल्या 2-3 वर्षांमध्ये ज्यांच्यावर भाजपनी नुसतं बदनामी नाही तर आरोप करून केसेस आहेत हे दाखवलं, जे घाबरतात त्यांनी सगळ्यात पटापटा उड्या मारल्या भाजपमध्ये. त्यांना काहीतरी लपवण्यासारखं आहे, त्यांना काहीतरी म्हणजे भीती आहे की जेलमध्ये जाऊ शकतात, इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे. 20 मे 2022ला आमच्याकडे रडून गेले होते वर्षा बंगला, रडलेल्या की जेलमध्ये जाण्याचं वय नाहीये, अमुक आहे तमुक आहे, आणि मग 20 जूनला गेले. दादांवर आरोप केले, 2 दिवसात दादा तिथे गेले. तुम्ही पहा, परवा दादा स्वतः बोललेत पुण्यामध्ये की कुठेतरी की 70,000 कोटीचा आरोप केला आणि आज बसलो ना त्यांच्यासोबत. आता मला वाईट संघाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटतं, कारण संघ असेल किंवा भाजप असेल, एक विचारधारा जे कार्यकर्ते आहेत, आणि तसं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये पण प्रकाश मेहता असतील, राज पुरोहित असतील, विनोद तावडे असतील, अनेक त्यांचे असे चेहरे आहेत ज्यांनी पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष भाजपसाठी काम केलं. अनेक तरुण कार्यकर्ते असे ज्यांनी घरादावर पाणी सोडून, काही लोकांनी लग्न पण नाही केली, डेडिकेटेड काम केलं संघाचे. पण मी खरोखर त्यांचं डिसिप्लिन आपण जर पाहिलं तर मनापासून काम करतात. पण ते कोणासाठी काम करतात? देशासाठी काम करायचं असं त्यांना सांगितलं की तुम्ही देशासाठी काम करताय. अजून काय सांगितलं? तुम्ही भ्रष्टाचारांविरुद्ध काम करताय. आज काय झालंय, 25 वर्ष आम्ही ज्यांच्या सोबत होतो, ज्या कार्यकर्त्यांसोबत होतो, ते बिचारे कार्यकर्ते तिथेच राहिलेत. आमच्यासोबत ते लढले कोणाविरुद्ध? ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले. आज ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांनी लाठीचार्ज ज्यांच्यावर केला, ज्यांच्यासाठी जेलमध्ये गेले, तेच लोकांची उपमुख्यमंत्री. म्हणजे मग तुम्ही जे म्हणताय ते की ते आयारामांना संधी मिळाली आणि निष्ठावंतांना डावललं, बरोबर, आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत नुसतं आयराम गैराम नाही, भ्रष्टाचारी लोकांना संधी मिळाली. 70,000 कोटीचा तुम्ही आरोप तुम्हीच केला होता ना. फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही अविवाहित राहू, अमुक धर्म नाही तमुक धर्म नाही. आज कोणाबरोबर बसलेत? बरं, मग परवा आरोप एकामेकांवर केल्यानंतर भाजप काय सांगता, अजून आरोप सिद्ध नाही झालेत. सिद्ध नाही झाले तर तुम्ही कशाला बसलात? आता हिंदुत्व करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला की पालघर साधू हत्याकांडामधलं जे काही ते सगळं प्रकरण झालं, सकाळी आम्ही अटक केली होती सगळ्या गावाला. सरपंच भाजपचे होते तेव्हा, पण आम्ही त्याच्यावर काही बोललो नाही, सभ्यता राखली, कारण एक भयानक घटना घडलेली होती. त्याच्यावरनं तुम्ही राजकारण करणं किती योग्य आहे? पण भाजपनी पालघर साधू हत्याकांडामधला प्रमुख आरोपीला पक्षात घेतलं आणि देशभरात बोंबाबोंब झाल्यानंतर स्थगिती दिली. म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, तुम्ही पक्षात घेतलं प्रमुख आरोपी जो पालघर साधू हत्याकांडामधला, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय, आणि त्यानंतर जर तो आरोपी नसेल किंवा त्यांनी काम केलं नसेल, ते हत्याकांड केलं नसेल, तर मग स्थगिती देण्याचं काय कारण होतं? जा ना, छाती ठोकपणे सांगा की होय ह्यांनी काही काम केलं नाही, हा निर्दोष आहे म्हणून आम्ही याला घेतलं. आता काल म्हणजे आम्ही जेव्हा काँग्रेस सोबत होतो महाविकास आघाडी म्हणून, तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं होतं. काल भाजपने काय सोडून दाखवलं? काँग्रेस सोबत गेले आणि काय कारण दिलं? कलेक्टरनी आम्हाला मंजुरी दिली. कलेक्टर भाजप चालवायला लागलेत, अंबरनाथचा, आणि MIM बरोबर तुम्ही तिथे अकाउंटमध्ये गेलात. तर एकंदर प्रश्न हाच आहे. आणि जे मी सातत्याने, तुम्ही माझी शाखा भेटी बघा, तुम्ही माझे इंटरव्ह्यूज बघा, किंवा तुम्ही माझी विधानसभेतली कुठचंही भाषण बघा किंवा प्रश्नोत्तराच्या तासातले प्रश्न बघा, मी फक्त आणि फक्त मुद्द्याचं बोलतोय. बरं, पण मग आदित्यजी आता ओझरता उल्लेख झाला काँग्रेसचा, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला, पण मग मला तोच प्रश्न विचारायचा आहे की यंदा